या सकारात्मक कामामुळे लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मीचा वास निरंतर राहील. तर चला तर जाणून घेऊया मग लक्ष्मी स्थिर होणार. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. खरे तर नेहमी नामस्मरण केले पाहिजे. असे केल्याने मन प्रसन्न राहतात. शिवाय कामेही आपली मार्गी लागतात. 3. जर तुमच्या घरी झाडे असतील, रोपं असतील तर त्या झाडांना नियमित पाणी घाला. ते सुकू देऊ नका. 4. देवघर नेहमी घरात ईशान्य दिशेला असावे. 5. दक्षिण किंवा वायव्य दिशा ही कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे. 6. नियमित गायत्री मंत्राचा जप केल्याने मनःशांती मिळते. तसेच आपले विचार देखील सकारात्मक बनतात. 7. महिन्यात एक वेळेस पाण्यात कापूर टाकून पाणी उकळावे आणि त्या पाण्याने घर, दुकान किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल तर ते पुसून काढावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. शिवाय पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. 8. एकादशी दिवशी जमत असेल तर व्रत करा. नसेल तरी ठीक आहे, परंतु भात खाऊ नका. 9. मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने दिवा लावावा. यामुळे निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करत नाही. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर दुरुस्त करावे. फरशीचा रंग काळा असू नये. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊन देवाला नमस्कार करावा आणि सोबत चालायची प्रार्थना करूनच बाहेर पडावं. आणि घरी आल्यानंतर पुन्हा देवाचं दर्शन करावं व सुखरूप प्रवास झाल्याबद्दल देवाचे आभार मानावेत. 10. स्वयंपाक करताना दक्षिणेला तोंड नसावे. कारण दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा आहे. 11. घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा. 12. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. असं केल्याने मनःशांती राहते. शिवाय आपले कामात मन लागते. 13. घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. 14. घरामध्ये लादी पुसताना थोडंसं गोमूत्र, हळद यांचा वापर करावा. यामुळे निगेटिव्हिटी राहत नाही. 15. टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी, मीठ, कापूर ठेवावा. 16. घरावर कोणतेही आर्थिक संकट आले तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरासमोर मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून दिवा लावा. 17. पश्चिमेला पाय व पूर्वेकडे डोके करून झोपावे. 18. स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये. कारण स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते. किचन प्लॅटफॉर्म नेहमी काळ्या रंगाचा नसावा. तो हिरव्या रंगाचा असेल तरी चालेल. 19. फरशी व भिंतीला रंग पूर्ण पांढरा असू नये. 20. घरामध्ये सतत चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी बोला. कारण आपली वास्तू नेहमी तथास्तु बोलत असल्यामुळे तोंडातून वाईट उच्चार, वाईट शब्द हे काढू नका. नेहमी चांगलं बोला. म्हणजे आपले मनही प्रसन्न राहतं आणि वातावरणही प्रसन्न राहतं. व्हिडिओ आवडला असेल तर
नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.